नांदेडमध्ये घराच्या मालकी हक्काच्या वादातून नातवानंच आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। असरजण येथील शकुंतला दिनकुंटनवार यांच्या मृत्यूला सुरुवातीला आत्महत्या असल्याचं भासवण्यात आलं, मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासातून हत्येचा उलगडा झाला असून आरोपी नातू प्रतीक दिनकुंटनवार याला अटक करण्यात आली आहे। नांदेड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्याकांडाचे धक्कादायक सत्य समोर आलं आहे। असरजण येथील दादांचे अलिशान घर आरोपी प्रतीक दिनकुंटवार यांच्या नावावर होतं, मात्र हेच घर आजी शकुंतला दिनकुंटवार स्वतःच्या नावावर करून घेणार होत्या। याच कारणातून संतापलेल्या प्रतीकनं आजीची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे। हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीनं आजीने आत्महत्या केल्याचा बनाव केला, मात्र पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला। त्यानंतर आरोपी प्रतीक दिनकुंटवार याला अटक करण्यात आली असून पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत आहे। तर नातूने आपल्या आजीला मारलेलं आहे। त्याच्यामध्ये नातवाला आम्ही अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये सर्व पुरावे आम्हाला प्राप्त झालेले आहे। तशी त्याने कबुली पण दिलेली आहे। आजोबाच्या नावाचं घर हे नातवाच्या नावानं झालेलं होतं, पण आजीचं म्हणणं होतं की ते घर नातवाच्या नावानं न करता माझ्या नावानं व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी सोसायटीला मागच्या काही दिवसामध्ये अर्ज पण तसा दिला होता की ते घर माझ्या नावाने करा, आणि याला नातवाचा विरोध होता। तर ते आजी असं काहीतरी करेल म्हणून नातवाने आजीला मारलेलं आहे। किती जणांना अटक केलेली आहे? त्याच्यामध्ये आतापर्यंत नातवाला अटक केलेली आहे आणि बाकी तपास सुरू आहे।